शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्हा हे बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा असा मिळणार आहे। तर या निर्णयाचा तपशील आणि त्याचे परिणाम आपण जाणून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, निर्णय कोणता आहे तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर चला शेतकरी मित्रांनो, सुरुवात करू आपण। शेतकरी मित्रांनो, निर्णयाचा मुख्य आशय जळगाव जिल्हा हे बँकेने 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 1,90,000 शेतकऱ्यांना फायदा होणार असून एकूण 72 कोटी रुपयाची आर्थिक दिलासा मिळणार आहे। तर पात्रतेची एक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेले आहे त्याला 31 मार्च 2024 पर्यंत हे कर्ज पूर्णपणे फेडलेले असणे आवश्यक आहे आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे। तर निर्णयाचा पार्श्वभूमी हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी या निर्णयाची घोषणा करण्याची महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने पूर्वी 3 लाख रुपयापर्यंतची पीक कर्जाची व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतरच्या काळात पुन्हा एकदा आदेश काढून व्याजासह कर्ज वसूल करण्याची सांगितलेले आहे। तर निर्णयामुळे आता शेतकऱ्यावर मोठा आर्थिक बोजा पडणार होता, त्यामुळे जिल्हा बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। निर्णयाचे फायदे कोणते तर ते आपण निर्णयाचे फायदे पाहणार आहोत। निर्णयाचे फायदे म्हणजे कोणते तर आर्थिक दिलासा मिळते। 1,90,000 शेतकऱ्यांना 72 कोटी रुपयाचा दिलासा मिळणार आहे, त्यामुळे त्यांचा आर्थिक स्थिती सुधारण्याची मदत होते। तर दुसरं म्हणजे कर्जमुक्त होणे। कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा कमी होऊन त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते। तर त्याच्यानंतर शेतीसाठी प्रोत्साहन। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळते, आत्मविश्वास वाढते आणि आर्थिक सुरक्षिततेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढते आणि ते त्या चांगल्या पद्धतीने शेती करू शकतील। शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाची या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी जिल्हा बँकेचे या पावलाचे कौतुक केले आहे आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे त्यावरील आर्थिक ताण कमी होऊन आणि त्यांना पुढील हंगामासाठी तयार करण्यास मदत होईल। तर भविष्यातील परिणाम म्हणजे एक शेती क्षेत्राचा विकास। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते, ज्यामुळे ते शेतीमधील आर्थिक गुंतवणूक करू शकतील। याचा परिणाम म्हणून शेती क्षेत्राचा विकास करण्यास मदत होईल। दुसरं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। तिसरं म्हणजे कर्ज परतफेडीचे प्रमाण वाढेल। व्याज माफीमुळे शेतकरी आपले कर्ज वेळेवर फेडण्यास प्रोत्साहित होतील, त्यामुळे बँकेच्या कर्ज परतफेडीचे प्रमाण वाढत होईल। तर शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे। आर्थिक स्थैर्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल। आव्हाने आणि सूचना व्यापक प्रसार। या नियमामुळे माहिती सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। प्रक्रियेचे सुलभीकरण। व्याज माफीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक असणे गरजेचे आहे। भविष्यातील योजना। अशा प्रकारची योजना भविष्यात देखील सुरू ठेवण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखणे आवश्यक आहे। तर शेतकऱ्यांनी शिक्षण, आर्थिक व्यवस्थापन आणि कर्ज घेण्याबाबत शेतकऱ्यांना शिक्षण देणे महत्त्वाचे आहे। जळगाव जिल्हा बँकेचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक आहे।
या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून त्यांचा जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल। शेती क्षेत्राच्या विकासासाठी अशा प्रकारच्या निर्णयाची आवश्यकता असते आणि या निर्णयामुळे दूरगामी परिणाम निश्चितच सकारात्मक असतील आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते। तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अशा प्रकारचा निर्णय भविष्यातही घेतला जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, जळगाववाल्यांसाठी हा खुशखबरीची न्यूज आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।